शुभ नव्या. ओहो! पार्ट आहे 43. ओके. सो पार्ट 42 मध्ये बघितलं होतं आपण, शुभ नव्या भेटतात तेव्हा तिथे त्यांचे फ्रेंड्स पण असतात. तर स्मोक करून शुभ मस्करी करतो. तर नव्या चांगलं हेअर्स पकडून मारते आणि मग डान्स प्रॅक्टिसबद्दल विचारतो. तर ऋषिताच्या घरी करणार आहे बोलल्यावर शुभ बोलतो, की "मग मी पण येतो तुमचा डान्स सर म्हणून." तर ऋषिता ॲग्री पण करते. सो आता पुढे बघू काय होणार असेल. तर शुभ बोलतो, की "माझे सगळे प्लॅन बेस्टच असतात, पण हिचा मूर्ख भाऊ जेव्हा-तेव्हा मध्ये येत असतो. नाहीतर कधीच नव्याला घेऊन पळून गेलो असतो." तर नव्या बोलते, की "नाईस फेक प्लॅन. चला आता घरी जायचं आहे ना?" तर शुभ बोलतो, की "काय फेक प्लॅन गं? कधी घेऊन गेलो तर काय कळणार आहे त्यांना?" तर नव्या बोलते, की "सर्व कळणार, सो तू शांत बस. आणि असं काहीतरी आपण कधीच नाही करायचं, ओके?" तर तिथे येतो नव्याच्या दुसऱ्या फ्रेंडचा बॉयफ्रेंड आणि बोलतो, की "अगं तुझा फोन कुठे आहे? केव्हापासून कॉल करताय मी, पण तू रिसीव्हच नाही करताय." तर ती सांगते, की "सॉरी, ती बॅगमध्ये आहे फोन." तर तो बोलतो, की "बरं चल, निघायचं का आता आपल्याला?" तर ती "हो चल" बोलताच ऋषिता विचारते, की "कुठे जाताय तुम्ही?" तर ती सांगते, की "उद्या बर्थडे आहे याचा, सो पार्टी आहे, तर तिकडेच जात आहे नाईट आउटसाठी." तर ऋषिता ठीक आहे बोलताच ती जाते, सर्वांना बाय बोलून. आणि मग शुभ बोलतो नव्याला, की "बघ, तो किती जास्त लकी आहे, जे त्याला बर्थडे गिफ्ट म्हणून काय भेटणार आहे." नव्या बोलते, की "शट अप, जास्त बोलू नको आणि चल. मी आता दादाला कॉल करते आणि बोलावते." आणि जे इश्यू झाला आहे ना, त्यावर घरी सर्वांना जाऊन डिस्कस करते मम्मासमोर. तर शुभ पण ठीक आहे बोलून तसं सर्वांना बाय बोलून केवानसोबत जातो. दोघेही घरी जातात आणि मग इव्हनिंगला नव्याच्या घरी डिस्कशन सुरू असते, जे काही शुभ सांगितलं त्याबद्दल. तर नव्या सर्वांना सांगते, की नव्याचा भाऊ कसा वागला, काय केला, ते सर्व. तर तसंच सगळे ऐकून त्याला खूप ऐकवत असतात आणि मग नव्या बोलते, की "मला यानंतर याच्यासोबत कॉलेज जायचं नाहीये. तुम्ही कोणीही सोडून द्या किंवा मग ड्रायव्हरला सांगा, पण मी याच्यासोबत नाही जाणार." कारण सर्वांच्या समोर मला त्याचा फ्रेंड ऐकवून गेलाय. आता ह्यात शुभचं नाव नाही घेत बिकॉज सर्वांच्या नजरेत शुभ वाईट दिसायला नको म्हणून. तर नव्या बोलते, की "मला नाही जायचं आता ह्याच्यासोबत." तर सगळे रिएक्ट होतात, की "तुला जर त्याला भेटायचं असेल म्हणून हे नाटकं करत पण असं काही नाही होणार आहे." तर नव्या बोलते, की "मला भेटायचं असतं तर मी एकटी जाते बोलली असती, पण मी तुमच्यापैकी कोणालाही सोडून द्यायला सांगत आहे. अदरवाईज ड्रायव्हरला सांगा." तर ते बोलतात, की "आम्हाला वेळ नाहीये आणि ड्रायव्हरला सांगते मी" म्हणून बोलतात नव्याची मम्मा. देन डिस्कशन ओव्हर होताच सगळे जेवायला बसतात आणि जेवण झाल्यानंतर लगेच नव्या जाते रूममध्ये आणि तेव्हा शुभ असतो बाहेर आपल्या फ्रेंड्ससोबत वेगळ्याच कामात. तर नव्या करते कॉल, शुभ बाजूला जाऊन रिसीव्ह पण करतो. तर नव्या बोलतो, की "काय करताय शुभ?" "हं, हं." तर शुभ सांगतो, की "घरीच आहे का? बोल ना." तर नव्या सांगत असते, की घरी कसं डिस्कशन झालं आणि त्यानंतर कोण कसे रिएक्ट केले आणि नव्या काय बोलली ते सर्व. तर हे सर्व सांगत असते आणि शुभ शांतपणे ऐकत असतो. तर इतक्यात शुभचा एक फ्रेंड बोलतो, की "अरे इकडे आहे ना, आता कोणाच्या कॉलवर बोलत आहे?" तर हे बोलणं नव्या ऐकून घेते आणि तसाच विचारते, की "शुभ तू कुठे आहेस?" तर शुभ घाबरून जातो आणि बोलतो, की "अगं सॉरी, ते मी बाहेर आलो आहेत मुलांसोबत. एक अर्जंट काम होतं, सो म्हणून आलोय त्यासाठीच." हो का? आता हे काम कुठलं आहे आणि नव्या काय करणार असेल? तर नव्या बोलते, की "मग मला मेसेज का नाही केलं? ज्या सिक्रेट वेने आपले मेसेज कॉल सुरू आहे, तिथे जसं मी करते मेसेज, तसं तू का नाही केलं? आणि केव्हापासून बाहेर आहे तू? आणि कोणतं काम आहे होतं एवढं महत्त्वाचं?" तर शुभ बोलतो, "2 तास झाले आहेत आणि काम मीन्स एका फ्रेंडची गर्लफ्रेंड आहे. तर तिच्यामागे तिच्या एरियामधला एक मुलगा होता त्रास द्यायचा कंटिन्यू तिला मेसेज करून, कॉल करून. तर त्याबद्दल बोलायला आलो आहे आणि बोलणं होईल तसं घरी जाणार आहे." तर नव्या विचारते, की "चक्क 2 तास झाले तरी बोलणं झालं नाहीये आणि खरंच तुम्ही बोलून सॉल्व्ह करायला गेले का?" हां? शुभ बोलतो, की "हो गं बेबी, खरंच बोलून सॉल्व्ह करणार आहे." आणि वेळ यासाठी लागत आहे कारण त्याला वाटलं आम्ही भांडण करायला आलोय म्हणून तो पण त्याचे फ्रेंड्स बोलावून त्यांना घेऊन आला. मग आता त्या मुलीला बोलावलंय सो ती येणार आहे. आणि ते 8-9 मुलं आहेत आणि आम्ही 10-11 सो त्यामुळे बोलणं वाढत गेलं आणि वेळ झाला. पण मी येणार आहे लवकरच घरी डोंट वरी. तर नव्या बोलते, "आता लगेच घरी जायचं आहे तू आणि हे असले फालतू कामं कोणते मुलं करतात माहिती आहे ना? सो मी रिएक्ट व्हायच्या आधी लगेच बाईक घे आणि घरीच जा." तर शुभ बोलतो, "अगं असं कसं शक्य आहे? तू प्लीज शांत हो बेबी. मी खरंच काही नाही बोलणार. पण मला सोबत राहू दे यांच्या कारण जर असं निघून येणार तर तर बरोबर नाही दिसणार."
आणि असं चुकीचं वाटेल ना बेबी, प्लीज समजून घे ना थोडं. तर नव्या बोलते, की "तू घरी जाणार आहेस की नाही? येस ऑर नो?" तुला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे मला ह्या गोष्टी आवडत नाही आणि हे सर्व कोणते मुलं करतात हेही माहिती असेल आणि आपण कसं असं का करायचं नाही हेही तुला माहिती आहे. सो लगेच बाईक घेऊन घरी जा. कळलं? तर शुभ बोलतो, की "मग आता तू भेट मला. लगेच आहे बाहेर आणि भेट मला आणि मी वेट करत आहे बाहेर, ओके?" तर नव्या बोलते, की "काय? आता नाही आहे पॉसिबल. सो प्लीज तू डायरेक्ट घरी जायचं आहे. चल, सांग त्यांना आणि जा लगेच." तर शुभ बोलतो, की "मी तुझं हे ऐकणार, पण त्यासाठी तुला मला भेटावं लागेल आता." तर नव्या बोलते, की "यार शुभ, नॉट पॉसिबल. प्लीज तू हे जे बोलणं चाललं आहे ना, तेही बंद होईल मग. बस ओरडत." तर शुभ बोलतो, की "घाबरू नको. तू सिम्पली खाली ये आणि मी तुमच्या गार्डला बोलण्यात बिझी ठेवतो आणि तू तसंच लहान गेटमधून बाहेर आहे आणि वॉलच्या साईडने कॉर्नरला उभी राहा, म्हणजे कोणालाही दिसणार नाही." अच्छा! इतका मस्त प्लॅन. तर नव्या बोलते, की "तिथे एकच गार्ड नाहीये, 2 आहेत आणि दोघांना कसं बिझी करणार तू? आणि हे बघ, हे खूप रिस्की आहे यार. प्लीज शुभ, ट्राय टू अंडरस्टँड. मला तुला प्रॉब्लेममध्ये टाकायचं नाहीये. प्लीज, का नाही कळत आहे तुला?" तर शुभ बोलतो, की "मी कुठल्या प्रॉब्लेममध्ये येणार आहे गं? काय झालं? असं का बोलत आहे तू?" तर नव्या बोलते, "अरे मग कोणी बघितलं मला किंवा कोणी सीसीटीव्ही चेक केला तर किती मोठा प्रॉब्लेम होईल." तर शुभ बोलतो, की "मला आता लगेच भेटायची खूप जास्त इच्छा होत आहे. सो मग काय करू मी काही कळत नाहीये मला. मला भेटायचं आहे तर भेटायचं आहे. बाकी तू बघ काय कसं करायचं? काय होईल? होईल का नव्याची भेट?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे, जातो मी घरी आणि यानंतर तुला भेटणार नाही मी बिकॉज जेव्हा तेव्हा भेटायचं वगैरे सर्व मीच बोलत असतो. प्रयत्न करत असतो, पण तू कधीच नाही." तर नव्या बोलते, "ओ हॅलो, उगाच घरी नव्हती आली मी आणि कॉलेजमध्ये पण येऊन भेटली आहे, सो प्लीज खोटं बोलू नको." तर शुभ बोलतो, "तू हे बोटावर मोजण्याइतके प्रयत्न करून ऐकवू नको मला. मी नाही भेटणार आता असंच काहीही कारणं देत जाणार, कळलं?" तर नव्या बोलते, की "उद्या पूर्ण दिवसभर सोबत राहू, ओके?" तर शुभ बोलतो, "जेवढं तू करू शकते तेवढंच बोलत जा. उगाच नको ते बोलून मूड ऑफ करायचा नाही." बापरे! काय करणार असेल नव्या? दिवसभर कशी सोबत राहील? तर नव्या बोलते, की "उद्या कळेल ना बेबी मी काय-काय करू शकते ते सर्व." तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग आपल्या फ्रेंड्सना काहीतरी रिझन देतो आणि चालला जातो घरी. देन थोडा वेळ बोलणं होतं शुभ नव्याचं कॉलवर आणि तसंच शुभरात्री विश करून झोपी जातात. सो मग नेक्स्ट डे इन दी मॉर्निंग नव्या उठते आणि कॉलेजला जायला रेडी होते आणि खाली येते. तर सगळे ब्रेकफास्ट करत असतात. तर नव्याला बोलतात, की "बापरे! आज इतक्या लवकर जातेस? का गं? काय कारण?" तर नव्या सांगते, की "हो, ते डान्स प्रॅक्टिस आहे ना, मग तिकडे पण जायचं असतं, तर स्टडी होत नाही. सो आता जाऊन लायब्ररीमध्ये बसून स्टडी करून घेते." अच्छा, नक्की स्टडी करणार आहे, की शुभ रिझन आहे? तर नव्याची मम्मा बोलतात, की "ठीक आहे, ये बस ब्रेकफास्ट करून घे." तर नव्या बोलतो, की "नाही मम्मा, आता मला भूक नाहीये, सो नंतर कॅन्टीनमध्ये खाईल मी. मी निघते हां." तर नव्याची मम्मा ठीक आहे बोलून ड्रायव्हरला सांगतात, की नव्याला कॉलेजमध्ये सोडून या. ते नव्या जाऊन बसते कारमध्ये आणि बसताच शुभला मेसेज करते. तर शुभ घरीच असतो आणि झोपून असतो. नो रिप्लाय. देन काही वेळाने नव्या कॉलेजला पोहोचते, तरी नो रिप्लाय. तर तसंच गेटच्या आत जाऊन शुभला कॉल करते. तर शुभ कॉल रिसीव्ह नाही करत आणि मग नव्या परत-परत कॉल ट्राय करते, तरी नो रिस्पॉन्स. व्हॉट? आणि नव्या नेक्स्ट कॉल ऋषिताच्या फोनवरून केवांशला करते. बाप रे बाप! काय होईल आता? केव्हाच तरी कॉल उचलणार की नाही? नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 44 मध्ये बघणार आहे आपण आता नवव्या कॉलवर केवांशला काय विचारणार आणि केवांश काय बोलणार आणि शुभसोबतचा जे प्लॅन आहे नव्याचं ते सक्सेस होईल का? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय-काय बघायला मिळणार आहे, तेही बघू. सो रायटर एंड एडिटर शुभ वासेकर. हं.